नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज परत एकदा नवीन विषय नवीन संदर्भ घेऊन तुमच्या समोर येत आहे। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शिक्षण घेत असताना शिक्षणातील समस्या, शिक्षणातील अडथळे दूर करून शिक्षण कशा पद्धतीने सोपे करता येईल, सहज आपल्या विद्यार्थ्यांना देता येईल, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही शिक्षक प्रयत्न करत आहोत। गुगल मीट, झूम ॲपच्या माध्यमातून येणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांचं निराकरण करत असताना YouTube व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येत आहे। महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग अतिशय प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार आपण हा अभ्यासक्रम शिकत आहोत। इतिहास हा विषय आपण शिकणार आहोत। इतिहासाचा विचार करत असताना त्या ठिकाणी 12वीचा नवीन सिलेबस जो आहे तो आपण पाहणार आहोत। अभ्यासक्रमाचा विचार जर केला 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 12वी कला शाखेमध्ये एकूण 12 प्रकरणांचा आपल्याला विचार करायचा आहे। पहिलं प्रकरण आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास, युरोपियन वसाहतवाद हे दुसरं प्रकरण। तिसरं प्रकरण आहे भारत आणि युरोपीय वसाहतवाद, चौथं प्रकरण आहे वसाहतवाद, पाचवं प्रकरण आहे भारत सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, सहावं प्रकरण आहे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष, सातवं प्रकरण आहे भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण, आठवं प्रकरण आहे जागतिक महायुद्धे आणि भारत, नववं प्रकरण आहे जग निर्वसाहतीकरण, 10वं प्रकरण आहे शीतयुद्ध, 11वं प्रकरण आहे बदलता भारत भाग 1 आणि 12वं प्रकरण आहे
बदलता भारत भाग 2 या 12 प्रकरणांच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण वर्षाचं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि त्या अनुषंगाने या 12 प्रकरणावर आधारित 80 मार्काची लेखी परीक्षा आणि 20 मार्काचा अंतर्गत किंवा तोंडी मूल्यमापन आपलं होणार आहे आणि म्हणून 100 मार्काची एकूण या विषयाला गुण त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून या 12 प्रकरणांच्या माध्यमातून त्याचा आपल्याला विचार करावायचा आहे. आपण ही प्रकरणं जर पाहिली प्रकरणावाईज आपण जाऊ 12 प्रकरणं कशी आहेत. युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास यामध्ये आपल्याला युरोपातील धर्मयुद्ध ज्याला क्रुसेडर्स जे आपण प्रकरणामध्ये पाहणार आहोत आणि त्याचे दुर्गामी परिणाम हे पाहायचं आहे. युरोपातील प्रबोधनाचा काळ, विज्ञानाचा विकास, विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध, भौगोलिक शोध व शोधक, औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद एकूण 7 मुद्दे या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचे आहे. युरोपातील वसाहतवादामध्ये वसाहतवाद, त्या वसाहतवादाचा असलेला अर्थ आणि स्वरूप, वसाहतवादाच्या उदयाची कारणे, परिणाम, युरोपीय वसाहतवाद, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, आशिया, आफ्रिका या मुद्द्यांच्या माध्यमातून युरोपियन वसाहतवाद आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर भारत आणि युरोपीय वसाहतवाद जो आहे त्याच्यामध्ये पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच यांचा विचार आपल्याला करायचा आहे. वसाहतवाद आणि मराठे यांचा संदर्भ कसा आहे. मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी जे धोरण आहे, पोर्तुगीज आणि मराठे, डच आणि मराठे, फ्रेंच आणि मराठे, इंग्रज आणि मराठे, सिद्धी आणि मराठे या मुद्द्यांच्या माध्यमातून 4थं प्रकरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यानंतर भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा, सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता आणि सुधारणा पर्व, धार्मिक सुधारणा चळवळी, समाज सुधारकांचे कार्य आणि संस्थानिकांचे योगदान हे या प्रकरणात आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष, 1857 पूर्वीचे लढे, 1857चे स्वातंत्र्य युद्ध, भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, त्या ठिकाणी मवाळ आणि जहाल विचारसरणी, सशस्त्र क्रांतिकारकांचे लढे, महात्मा गांधींची निशस्त्र त्या ठिकाणी चळवळ आपल्याला पाहिजे आहे. आझाद हिंद सेना, 1942 भारत छोडो आंदोलन, भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण, निर्वसाहतीकरण ते एकीकरण, दादरा व नगर हवेली, गोवा आणि पुदुच्चेरी या मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर जागतिक महायुद्ध आणि भारत, पहिले महायुद्ध, दुसरं महायुद्ध, पहिले महायुद्ध आणि भारत, दुसरे महायुद्ध आणि भारत, महायुद्धाचे भारतावरील परिणाम, जग निर्वसतीकरण, आशिया, निर्वसाहतीकरण, आफ्रिका हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर शीतयुद्धची व्याख्या आपल्याला पाहायची आहे. नाटो, अझ्युम्स, सिएटो, सेंटो, वॉर्सो करार आपल्याला पाहायचा आहे. अलिप्ततावाद, भारताची भूमिका, वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका, सार्क आणि राष्ट्रकुल, कॉमनवेल्थ आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर 11व्या प्रकरणामध्ये जागतिकीकरण, विविध क्षेत्रातील बदल, ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना, नागरी विकासाच्या योजना, संपर्क साधने, अर्थक्षेत्र, ब्रिक्स जी अनेक देशांची संघटना आहे, ब्रिक्स त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संरक्षण विषयक घडामोडी, युवका संदर्भातील धोरण, माहितीचा अधिकार अधिनियम 5, राज्यांची पुनर्रचना हे या 11व्या प्रकरणात आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर 12वे प्रकरण आहे बदलता भारत भाग 2, सामाजिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्र या 4 मुद्द्यांच्या माध्यमातून हे शेवटचं प्रकरण आपल्याला पाहायचं आहे. हे मुद्दे समजून तुम्हाला सांगण्याचं कारण हे आहे की एकंदरीत विद्यार्थ्यांना
हा सिलेबस जो आहे तो त्या ठिकाणी समजावा विविध घटकांच्या माध्यमातून. त्यामुळं या सिलेबसची ओळख तुम्हाला 12 प्रकरणांच्या माध्यमातून मी करून दिलेली आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचा आराखडा जर तुम्ही पाहिला, इयत्ता 12वी इतिहास हिस्ट्री, वेळ 3 तास, गुण 80, ही प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिली तर सर्व प्रश्न सूचना ज्या तुम्हाला दिलेल्या आहेत सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. उत्तर पत्रिकेमध्ये आकृत्या पेननेच काढाव्यात. नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावेत. ह्या सूचना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. या सूचनांचं योग्य वाचन तुम्ही करा. सर्व प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. उत्तर पत्रिकेमध्ये ज्या ज्या तुम्हाला आकृत्या काढायच्या आहेत त्या पेननीच तुम्ही काढाव्यात. नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे. अशा सर्वसाधारण सूचना तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला त्या ठिकाणी दिलेल्या असतील. प्रश्न पहिला अ आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 6 मार्काला हा अ आकडा जो आहे तुम्हाला विचारलेला आहे. पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 मार्क. असा 6 आणि 4 10 मार्काला तुम्हाला पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 अ. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. तुम्हाला 4 मार्काला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न 2 मधला ब जो आहे, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 4 मार्काला हा प्रश्न विचारलेला आहे. असा दुसरा प्रश्न 8 मार्काला त्या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 अ. पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 मार्काला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तिसरा ब जर तुम्ही पाहिला तर दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा. 6 पैकी कोणतेही 4. 8 मार्काला म्हणजे एक आकडा 2 मार्काला. असा 5 आणि 8 13 मार्काला तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो याची नोंद घ्या. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. 5 पैकी 3 टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत म्हणजे संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. ज्या 6 मार्काला आहेत म्हणजेच एक आकडा 2 मार्काला तुम्हाला सोडवायचा आहे. त्याच्यानंतर ब जो आहे चौथ्यातला ब. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 5 पैकी कोणतेही 3 म्हणजे 3 मार्काला एक तुम्हाला आकडा आहे. म्हणजे चौथा प्रश्न 9/15 मार्काला चौथा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 तुमचे मत नोंदवा. 5 पैकी कोणतेही 3 मार्कालाच हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रश्न 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा. 3 पैकी कोणतेही 2. 5 मार्काला एक प्रश्न आहे. आणि प्रश्न 7 खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. 5 पैकी कोणतेही 3. 15 मार्काला हा प्रश्न आहे. जर तुम्ही विचार केला तर 5 मार्काला हा देखील प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. म्हणजे पहिला प्रश्न 10 मार्काला, दुसरा प्रश्न 8 मार्काला, तिसरा प्रश्न 13 मार्काला, चौथा प्रश्न 15 मार्काला, 5वा प्रश्न 9 मार्काला, 6वा प्रश्न 10 मार्काला आणि 7वा प्रश्न 15 मार्काला. अशी एकूण 80 गुणांची प्रश्नपत्रिका 3 तासामध्ये तुम्हाला सोडवायची आहे. निश्चितपणाने ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना जास्त गुण तुम्हाला मिळणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांना जास्त गुण मिळणार आहे याचं भान ठेवा. आणि ही प्रश्नपत्रिका जो तुम्हाला आराखडा दिलेला आहे त्या आराखड्यानुसार तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा विषय निघाला म्हणून परीक्षेसाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तुम्हाला आराखडा समजला असेल. त्याच्यानंतर प्रकरण पहिलं जे आहे ते पहिलं प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास याच्यामध्येच तुम्हाला अर्थ असलेला त्या ठिकाणी दिसून येतो. युरोपातील प्रबोधन. आता प्रबोधन युग कशाला म्हणायचं?
युरोपामध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्म सुधारणेची चळवळ या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला आणि म्हणूनच या काळाला प्रबोधन युग म्हणून संबोधलं जातं. येतं लक्षात? प्रबोधन युग कशाला म्हणायचं? युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्म सुधारणेची चळवळ या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला आणि म्हणून या काळाला प्रबोधन युग म्हणून संबोधलं जातं. आता क्रुसेडर्स कशाला म्हणायचं हेही लक्षात घ्या. क्रुसेडर्स कशाला म्हणायचं हे देखील लक्षात घ्या. जेरुसलेम आणि बेथलेहम ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र त्या ठिकाणी आहेत. हे तुम्ही अनेक वेळा इतिहासामध्ये शिकलेला आहात. 11व्या शतकात ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती. ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी केलेल्या लढायांना धर्मयुद्ध, क्रुसेडर्स म्हणून संबोधले गेले. तुमच्या लक्षात आले असेल प्रबोधन युग कशाला म्हणतात आणि क्रुसेडर्स कशाला म्हणतात. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी केलेल्या लढायांना किंवा धर्मयुद्धाला त्या ठिकाणी क्रुसेडर्स म्हणून संबोधलं जातं. त्याच्यानंतर युरोपातील प्रबोधन काळ जर तुम्ही पाहिला तर 14वे शतक हा प्रबोधनाचा आरंभ, तर 15वे व 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. या 300 वर्षात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित असलेल्या संस्कृतीचा पाया त्या ठिकाणी घातला गेला. या काळात माणसाच्या बुद्धीला, प्रतिमेला आणि जीवन पद्धतीला नवीन दिशा मिळालेली आपल्याला दिसून येते. विश्वाची रहस्य जी आहेत ती वैज्ञानिक पद्धतीने कशी उलगडता येतात हे समजून घेण्यात लोकांना स्वारस्य त्या ठिकाणी निर्माण झाले आणि काव्य, नाटक, साहित्य इत्यादी क्षेत्रांमध्ये आजवर दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. विज्ञानात नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात झाली. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना पूर्वी ईश्वर हा केंद्रबिंदू होता. आता मात्र मानव हा विचाराचा केंद्रबिंदू त्या ठिकाणी बनला. यालाच मानवतावाद असे म्हणतात आणि मानवतावादाला त्या ठिकाणी प्राधान्यक्रम आलेला आपल्याला दिसून येतो. बुद्धीला किंवा प्रतिमेला, जीवन पद्धतीला किंवा इतर मानवामध्ये असलेली जी विचार करण्याची शक्ती आहे त्या शक्तीला त्या ठिकाणी जगामध्ये किंमत मिळू लागली आणि म्हणूनच मानवतावाद उदयास आला. या काळामध्ये धाडशी दर्यावर्दी जे होते, दूरवरचे प्रदेश शोधण्यासाठी युरोपियन राज्यकर्त्यांकडून त्यांना प्रोत्साहन मिळालं गेलं. पाहिलेल्या देशातील वनस्पती, फळे, फुले, झाडे, नवनवे प्राणी, विविध शस्त्रास्त्रे आणि त्यांची माहिती या दर्यावर्दींनी मायदेशी आणलेली आपल्याला दिसून येते. इसवी सन 1543 मध्ये निकोलस कोपर्निकस यांनी ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून ती सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन केले आणि जगाला ठणकावून त्या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित अशा प्रकारची दुर्बिण तयार केली आणि त्या ठिकाणी जर तुम्ही सांगितलं, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा जो काळ आहे हा 15व्या आणि 16व्या शतकाचा काळ हा युरोपातील प्रबोधनाचा उत्कर्ष काळ म्हणून संबोधला जातो. हे विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इसवी सन 1609 मध्ये सुधारित दुर्बीण ज्यांनी तयार केली त्या गॅलिलिओ या खगोलशास्त्रज्ञांची आज आपण माहिती पाहणार आहोत. त्याचा कालखंड जो काही कालावधी आहे तो इसवी सन 1564 ते इसवी सन 1642. या कालखंडामध्ये कालावधीमध्ये खगोलशास्त्रातले गॅलिलिओ यांनी जे काय संशोधन केलेलं आहे, संशोधनाला जी काय गती दिलेली आहे त्याची आपण माहिती पाहणार आहोत. पहिला मुद्दा त्याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत तो म्हणजे आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असं कोणाला म्हटलं जात आहे तर ते म्हणजे गॅलिलिओ यांना म्हटलं गेलं आहे. मग का म्हटलंय आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक, तर त्याची माहिती आपण पाहणार आहोत, ती आपण समजून घेणार आहोत. तर निरीक्षण करणे आणि सिद्धांत मांडणे अशी जी काय तर्कशुद्ध ती पद्धती आहे
ही पद्धती रूढ केली. कोणी रूढ केली? गॅलिलिओ या खगोलशास्त्रज्ञाने रूढ केली. म्हणून त्यांना आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असं म्हटलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पहिला मुद्दा समजून घेऊ. आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं, कोणाला म्हटलं जातं? परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, वस्तुनिष्ठमध्ये विचारला जाईल किंवा व्याख्या विचारली जाईल, तर ते म्हणजे गॅलिलिओ यांना म्हटलं जातं. मग का म्हटलं गेलेलं आहे? तर त्याची व्याख्या अशी आहे, निरीक्षण करणे आणि सिद्धांत मांडणे अशी जी काय तर्कशुद्ध जी काय पद्धती आहे ती त्यांनी रूढ केली. म्हणून त्यांना गॅलिलिओंना आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक असे म्हणतात. त्यानंतर पुढचं त्यांनी मत मांडलेलं आहे, पुढचे विचार मांडलेले आहे ते म्हणजे भिन्न वजनाच्या ज्या काही वस्तू असतात, या भिन्न वजनाच्या वस्तू खाली पडण्याचा, जसं आपण पाहतो की आकाशामध्ये दगड फेकला, वर फेकला, तो खाली पडतो, जमिनीवरतीच पडतो. म्हणजे अशा प्रकारे भिन्न वजनाच्या ज्या काही वस्तू आहेत, वेगळे भिन्न वजन, 5 किलो असेल, 10 किलो असेल, 15 किलो असेल, वजन सारखं नाही. भिन्न वजनाच्या ज्या काही वस्तू असतील, कोणतीही वस्तू असेल, ते खाली पडण्याचा वेग जे काय आहे, गती जे काय आहे, हे सारखाच असतो. हे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. आणि ही सत्यता जे काय आहे, हे नुसतं मत त्यांनी मांडलं नाही, तर या प्रयोगाची सत्यता त्यांनी पिसाचा झुकता जो काय मनोरा आहे, या झुकत्या मनोऱ्यात प्रयोग करून पटवून जनतेला, लोकांना, जगाला पटवून दिलेला आहे. परिणामी जड वस्तू या हलक्या वस्तूच्या मानाने अधिक लवकर खाली पडतात, असं जे काय मत मांडलं होतं, ते मत कोणी मांडलं होतं त्यांच्या अगोदर? ते म्हणजे अरिस्टॉटल. यांचं हे जे काय मत होतं, अरिस्टॉटल यांचं मत हे खोटं आहे, हे मत गॅलिलिओ यांनी खोडून काढलेलं आहे. कोणतं मत मांडलं होतं अरिस्टॉटल यांनी? आपण पाहिले अरिस्टॉटल या विचारवंताचा जर विचार केला तर प्राचीन ग्रीक विचारवंत होता. अरिस्टॉटल या विचारवंताला, प्राचीन ग्रीक विचारवंताला आपण राज्यशास्त्राचे जनक म्हणतो. मग आपण जर त्याच्यामध्ये पाहिलं तर सॉक्रेटिसचे शिष्य प्लेटो, प्लेटोचे शिष्य अरिस्टॉटल. आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे ही गुरु शिष्यांची परंपरा होती. पण त्याच्यामध्ये अरिस्टॉटल हे जे काय अथेन्स आणि स्पार्टा हे जे काय आदर्श प्राचीन ग्रीक नगरराज्य होते, या याच्यामध्ये, त्या कालखंडामध्ये अरिस्टॉटल यांनी आपलं जे काय मत आहे, हे मत असं मांडलं होतं की जड वस्तू आणि हलक्या वस्तू या हलक्या वस्तूच्या मानाने अधिक लवकर खाली पडतात, असं जे काय मत मांडलं होतं, हे अरिस्टॉटलचं मत कोणी खोडलेलं आहे? गॅलिलिओ यांनी काय केलेलं आहे? खोडलेलं आहे, चुकीचं मांडलेलं आहे. याशिवाय आणखी एक त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये, कालावधीमध्ये गॅलिलिओने एक क्रांती केली, ती म्हणजे सुधारित अशी दुर्बीण बनवलेली आहे. क्रांती म्हणजे काय? मग आपल्या क्रांती म्हणजे समजून घ्यावा लागेल. क्रांती म्हणजे डोळ्याचं पातळ लवतो ना लवतो तो झालेला बदल म्हणजेच क्रांती. म्हणजे अशा प्रकारे अनेक आपण पाहिलं की अनेक वेगवेगळ्या क्रांत्या झालेल्या आहेत. औद्योगिक क्रांती असेल, एवढंच नव्हे तर आपण पाहिलं की खऱ्या अर्थाने माणूस ज्या वेळेस जंगलामध्ये राहत होता, गुहेमध्ये राहत होता, त्यावेळेस ते खऱ्या अर्थाने ज्यावेळेस जमिनीमध्ये बी रुजले गेले, ते पाहिले गेले आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने बी पासून अनेक उत्पादन होतं, ही क्रांतीच झाली. याशिवाय लोखंडापासून शेतीच्या याच्यामध्ये जर विचार केला तर आपण खऱ्या अर्थाने शेती लोखंडाचा नांगर बनवला गेला आणि मग खऱ्या अर्थाने मशागत जमिनीची व्हायला लागलेली. आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, ती एक प्रकारची क्रांतीच झाली. म्हणजे अशा प्रकारे जे काय क्रांती म्हणजे डोळ्याचं पातळ लवताना लवतो तो झालेला बदल म्हणजेच क्रांती. मग गॅलिलिओने सर्वात महत्वाची जी काय क्रांती केली ती म्हणजे सुधारित अशी दुर्बीण तयार केली आहे. एवढंच नव्हे तर या सुधारित दुर्बीण जी काय गॅलिलिओने तयार केलेली आहे, या सुधारित दुर्बिणीची क्षमता जी काय आहे, ही दुर्बिणीची क्षमता वाढवण्यात देखील गॅलिलिओने काय यश आलेलं आहे. आणि गॅलिलिओने याचा सुधारित जी काय दुर्बीण आहे, ही दुर्बीण वाढवण्यामध्ये यश आल्यामुळं याचा सर्वात महत्वाचा फायदा तो झालेला आहे, तो म्हणजे दर्यावरती झालेला आहे. आजही आपण जर पाहिलं तर, तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की डिस्कवरी तुम्ही पाहत असाल. मग या डिस्कवरी मध्ये जे काय खऱ्या अर्थाने डिस्कवरी मध्ये फिरणारे जे काय लोक आहेत, खऱ्या अर्थाने ती धाडशी असतात. मग अशा प्रकारे खऱ्या अर्थाने दर्यावरती जे काय होते ते दर्यावरती धाडशी होते. आपण पाहिलं इंग्रज असेल, डच असेल, फ्रेंच असेल, पोर्तुगीज असेल, हे आशिया खंडामध्ये असेल, आफ्रिका खंडामध्ये असेल, अमेरिका खंडामध्ये असेल, हे ते गेले त्या भागामध्ये, त्या कालखंडामध्ये गेले, कालावधीमध्ये गेले, म्हणजेच ते दर्यावरती होते, म्हणजेच ते धाडशी होते.
मग अशा प्रकारे या दुर्बिणीची जी क्षमता होती, ही दुर्बिणीची क्षमता गॅलिलिओना वाढवण्यामध्ये जे यश आलं त्याचा फायदा सर्वात महत्वाचा म्हणजे दर्यावर्तींना झाला. आणि या दर्यावर्तींनी त्या दुर्बिणीच्या साह्याने समुद्रावरची जी काय छोटी जमीन आहे, दूरवरची समुद्राच्या दूरवरची काय छोटी जमीन आहे, ही दूरवरची छोटी जमीन शोधण्यामध्ये या दर्यावर्तींना शक्य झालेलं आहे, यश मिळालेलं आहे. तसेच गॅलिलिओने गुरु या ग्रहाला 4 असे मोठे तेजस्वी उपग्रह आहेत, हे शोधलेले आहेत, याचं संशोधन केलेलं आहे. याशिवाय चंद्र हा गुळगुळीत आणि स्वयंप्रकाशी आहे असं मत एरिस्टॉटलने मांडलं होतं. हे मत खोटं आहे, हे देखील गॅलिलिओने खोडून काढलेलं आहे. तर चंद्रावर डोंगर आहेत, चंद्रावर दर्या असून ते सूर्यप्रकाशाने परावर्तित होतात प्रकाशात, असं गॅलिलिओने मत मांडलं आहे. नुसतं मत मांडलं नाही तर ते गॅलिलिओने काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. तसेच सूर्याला स्वतःभोवती फेरी मारण्यासाठी 27 दिवस लागतात असं देखील गॅलिलिओने सांगितलेलं आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे सूर्यावर जे काय डाग आहे, या सूर्यावर डागाचं निरीक्षण करणारा पहिला शास्त्रज्ञ, जगामध्ये पहिला शास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखलं गेलेलं आहे तर सूर्यावरील डागाचं निरीक्षण करणारा ते म्हणजे गॅलिलिओ यांना ओळखले गेलेलं आहे. पुन्हा एक लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. सूर्यावरील डागाचं जे काही निरीक्षण करणारा जगामध्ये जो का पहिला शास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखले गेले आहे, कोणाचं नाव घेतलं जातं ते म्हणजे गॅलिलिओ या शास्त्रज्ञाचं नाव घेतलं जातं. त्याच्या अगोदर जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये अनेक शतकापूर्वी सूर्यावरील डाग असतात असा जो काय उल्लेख आहे, हा उल्लेख आपल्याला भारतातील वराहमिहिर बृहत्संहिता, वराहमिहिर यांनी बृहत्संहिता हा जो काय ग्रंथ लिहिलेला आहे, गॅलिलिओच्या अगोदर म्हणजे आपल्या देशामध्ये आपण पाहिलं की भारतामध्ये आपण जर विचार केला आपल्या ह्याच्यामध्ये तर गॅलिलिओच्या अगोदर भारतामध्ये वराहमिहिर यांनी एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव आहे बृहत्संहिता. या ग्रंथामध्ये म्हणजे सुमारे 6व्या शतक आहे, या 6व्या शतकामध्ये या ग्रंथामध्ये सूर्यावर अनेक डाग असतात हे अशा प्रकारे वराहमिहिर यांनी काय केलं होतं, आपलं मत जे काय आहे सुमारे 6व्या शतकामध्ये मांडलेलं होतं. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुढील मुद्दा समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे बंदुकीची जी काय दारू आहे, त्याच्यामध्ये बंदुकीची दारू आणि छपाई हे जे काय संशोधन झालेलं आहे, या बंदुकीची दारू आणि छपाईचं जे काय संशोधन आहे, या शोधामुळं या संशोधनामुळे युद्ध तंत्र आणि ज्ञानाच्या प्रसारामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. कशामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, कशामुळे आमूलाग्र बदल झालेला आहे तर बंदुकीचा दारू आणि छपाईचं जे काही शोध लागलेला आहे, संशोधन झालेलं आहे, त्याच्यामुळं युद्ध तंत्रामध्ये आणि ज्ञानाच्या प्रसारामध्ये आमूलाग्र असा बदल घडून आलेला आपल्याला दिसून येतो. तसेच जर्मनीचा जर विचार केला तर जर्मनीमधील जोहान्स गुटेनबर्ग याने इसवी सन 1440 मध्ये छापखाना सुरू केला. जर्मनी या देशामध्ये एक शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञाचं तुमच्या समोर मी नाव घेते, ते म्हणजे जोहान्स गुटेनबर्ग यांनी इसवी सन 1440 मध्ये छापखाना सुरू केलेला आहे. त्यानंतर इसवी सन 1451 मध्ये इटली त्या देशामध्ये पहिला छापखाना, जगामध्ये पहिला छापखाना जो काय सुरू झालेला आहे तो म्हणजे इटलीमध्ये इसवी सन 1451 मध्ये इटलीमध्ये छापखाना सुरू झालेला आहे. छापायचा शोध लागलेला आहे आणि ही जगाला प्रबोधन काळात मिळालेली सर्वोच्च देणगी आहे. जगाला प्रबोधन कालखंडामध्ये कालावधीमध्ये सर्वोच्च अशी देणगी कोणती मिळालेली आहे तर छपाईचा शोध ही जगाला सर्वोच्च अशी देणगी त्या कालखंडामध्ये मिळालेली आहे. म्हणजे कोणत्या कालखंडामध्ये मिळालेली आहे तर प्रबोधन काळामध्ये मिळालेली आहे. मग अशा प्रकारे त्यामुळे ही जी काय देणगी जगाला प्रबोधन काळामध्ये छपाईच्या शोधामुळे मिळाल्यामुळं विविध प्रकारची जी काय माहिती आहे, विविध प्रकारचं ज्ञान आहे, सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणे काय झालेले शक्य झाले.
कशामुळे शक्य झालेला आहे तर हे सर्वात महत्वाचं म्हणजे छपाईचा शोध हा प्रबोधन काळामध्ये लागलेला आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती आहे ही माहिती किंवा ज्ञान हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणं काय झालेलं आहे शक्य झालेलं आहे. एवढंच नव्हे तर 18व्या जे काय शतक होतं या 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये कालावधीमध्ये आधुनिक विद्यापीठ होती. जसं आपण पाहिलं की हिंदुस्थानमध्ये भारतामध्ये त्या कालखंडामध्ये कालावधी प्राचीन कालखंडामध्ये काही विद्यापीठं निर्माण झाली होती. ते म्हणजे तक्षशिला विद्यापीठ असेल, उदाहरणार्थ तक्षशिला विद्यापीठ असेल, नालंदा विद्यापीठ असेल. त्या कालखंडामध्ये कालावधीमध्ये परकीय विद्यार्थी हे हिंदुस्थानमध्ये आपल्या याच्यामध्ये प्राचीन कालखंडामध्ये कालावधीमध्ये शिक्षण घ्यायचे आणि ते त्यांच्या देशामध्ये जायचे. मग अशा प्रकारे 18व्या काय शतक होतं या 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये सुरुवातीला आधुनिक विद्यापीठ स्थापन झालेले निर्माण झालेले आहेत आणि या विद्यापीठामध्ये मग कोणकोणता अभ्यासक्रम शिकवला जात असायचा. सर्वात महत्वाचा म्हणजे अभ्यासक्रमामध्ये होमरची इलियड आणि ओडिसी ही महाकाव्य नीट लक्षात ठेवा का युरोपमध्ये 18व्या जे काय शतक होतं या 18व्या शतकामध्ये आधुनिक विद्यापीठ स्थापन झाली निर्माण झाली आणि कोणकोणता अभ्यासक्रम शिकवला जात असायचा तर होमरची इलियड आणि ओडिसी ही महाकाव्य, त्यानंतर ग्रीक नाट्य, त्यानंतर ख्यातनाम वक्त्यांची भाषणे, याशिवाय ललित साहित्य, चित्र, शिल्पकला, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयांचा समावेश त्या कालखंडामध्ये कालावधीमध्ये या युरोपमधील विद्यापीठाची काय होती 18व्या शतकामध्ये शिकवला जात असायचा. याशिवाय सर्वात महत्वाचा म्हणजे हा अभ्यासक्रम या विषयांच्या अभ्यासक्रमामुळे लोक हे स्वतंत्रपणे विचार करायला